हे बघा मित्रांनो, आपण वाईजापूर मार्केटमध्ये आलो होतो. हे शेतकरी आहे. कुठले तुम्ही? कुठले? हां, लोणीचे. बरं, काय भाव गेले तुमचे कांदे? 1000 रुपये एकरी हो घाली. 500-600 रुपये. किती दिवस आता रोप टाकलं मग एक वर्ष होऊन गेला का? 1 वर्ष झालं. मला योग्य भाव गेला पाहिजे. सरकारने लक्ष द्यावा. विषय 3000 रुपये किलोचं बी घ्यायचं, हा, ते टाकायचं, त्याला फवारण्या करायची 4-5 तरी येत नाही, जळ होती. खर्च 12000 रुपये एकर लावायला आहे. फ्लॉवर तयार करायचं, काढायसाठी 13000 रुपये. हे बघा मित्रांनो, आपण वाईजापूर मार्केटमध्ये आलो होतो. हे शेतकरी आहे. कुठले तुम्ही? लोणीचे शेतकरी आहे. हे तुम्ही कुठले हो? नऊरचे शेतकरी. तुम्ही कुठले? हां, लोणीचे. बरं, काय भाव गेले तुमचे कांदे? 681. काय वाटलं तुम्हाला कांद्याविषयी? लुटमार चालू आहे सध्या. शेतकऱ्याच्या याच्यावर जेव्हा सगळं काही. तुमचं काय म्हणणं आहे शेती म्हणजे कांद्याविषयी? 3000 रुपये किलोचं बी घ्यायचं, हा, ते टाकायचं, त्याला फवारण्या करायची 4-5 तरी येत नाही, जळ होती. खर्च 12000 रुपये एकर लावायला आहे. फ्लॉवर तयार करायचं, काढायसाठी 13000 रुपये. खर्च किती? एकरी 50-60 रुपये खर्च होतो. आज हे कांदे काय 1000 रुपये एकरी हो घाली. 500-600 रुपये. किती दिवस आम्ही आता रोप टाकलं मग 1 वर्ष होऊन गेला का? 1 वर्ष झालं. सरकारचं 1 वर्ष. काय लक्ष आहे कांद्याविषयी मग? एवढे कांदे चांगले असून घे असे भाव आहे, मग काय उपयोग आहे? अजून काय म्हणणं आहे कांद्याविषयी तुमचं? काय म्हणणं आहे आमचं? आता हे पाहू तुम्ही बघा. तुमचं हो, तुमचं काय म्हणणं आहे कांद्याविषयी? शेतकऱ्याचा माल योग्य भावात गेला पाहिजे. सरकारने लक्ष द्यावा. कांद्याकड बाकीचं काही पिकं दुसऱ्या पिकावर बी सगळ्याच पिकाची बाबतीत सोयाबीनची 30 कंडिशन. आता मकाची त्याचे कापसाचं त्याचे. हां, एक तर निसर्गाने साथ नाही दिली. यांना निसर्ग खूप कोपला. हां सरकार पण कोपलं. हां, फक्त शेतकऱ्याचं मरण आहे. बस. शेतकऱ्यावर दूध म्हणजे दुःखात डोंगर कोसळला बाई यंदा. अजून बाकी काय बोलायसारखं काही राहिलंच नाही आता. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही चालेल चालेल, ठीक. बोला त्याला काही